हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. कशा आहात सर्व? नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. चला, आज आम्ही सासूना चाललो आहे पोसायला. खाली उतरत आहे. यश आमचा झाला आहे कॅमेरामॅन. आज फोटोग्राफर कॅमेरामॅन यश झाला यश. चला, आम्ही सासूना चाललो. आमच्या इथे एक जरा पलीकडच्या बिल्डिंगमध्ये मंदिर आहे साईबाबाचं, तिथं चाललो आहे आम्ही. पहिले ओळखीच्या बायका भेटतात, बोलतात. साईबाबा मंदिरात असलं आणि परत घरी आलो आम्ही. कोणच नव्हता ओवचायला तिथं. मग घरच्या देवांना ह्याला पण ओवसून गेलतो आम्ही. आपलं घेतलं घरचे घरीच येडं, कोणच नव्हते बायका बाहेर. एक बाई लवकर नव्हती, कारण सुनबाईला जायचं होतं लवकर कामाला. त्यामुळं घेतले आम्ही. मग येडे घेतले येडेन जेवण केलं. आलो दोघी सासूना ओसून. सुनबाईला म्हणलं बांगच दिसाना तुझा, कुठं लावू गं मी आता कुंकू. सुनबाईने बांगच पाडला नव्हता काल. तर आमचं ओसून झालेलं आहे. आपलं सासूनाने ववासलं. तर ते एक त्या ताई बसल्या होत्या, त्यांना ववासलं. साईबाबांना ववासलं. घरच्या देवांना ववासलं. तुळस पण होती तिथंच मंदिराच्या बाहेर. झाले सगळे देव झाले आमचे. घरात पण सगळे देव आहेत ना. जेजुरीचा खंडोबा आहे, काळोबा आहे, सगळे आहेत. गोंदवलेकर महाराज आहेत. मग झालं ना, मंदिरात गेलं काय आणि घरी ववासलं काय. असं ववासलं घरी मग सगळ्या देवांना. माऊली आमचा मध्येच बडबड करत असतो. सुनबाई चालली पूजा तुळशीची. त्याला आलो आम्ही परत घरी आलो. झालं आमचं ओसून सासूनाचं. घेतले विडे पण घेतले. विडे घेऊन पण झाले आमचे. आता जेवण करायचं. तिला सुनबाईला कामाला जायचंय ना. तर कसा वाटला ब्लॉग आमचा हा छोटासा, कमेंट करून सांगा. संक्रांतीचा स्पेशल ब्लॉग सासू सुनांचा. सासू सुनांचा स्पेशल ब्लॉग आहे हा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चांगल्या चांगल्या कमेंट करा. बेलघंटी वाजवायला विसरू नका. नवीन असतील त्यांनी बेलघंटी वाजवा. आणि जरा शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि सपोर्ट करा माऊलीच्या करामती चॅनलला सर्वांनी. कारण खूप कंटाळा आला आहे आता मला. मी 4-5 वर्ष झालं या यूट्यूबवर आहे, पण काहीच व्हाय नाही माझं. एक चॅनल मी यामुळं बंद केला आहे. या चॅनलला तरी सर्वांनी सपोर्ट करा. कसे सासूनांची संक्रांत साजरी चालली बघा करायची. काय म्हणती सून बघा की. चला, तर आमची संक्रांत झालेली आहे आता. ओसून झालेली आहे. आता येडं घेतले तर आता जेवणार आहे आम्ही. पहिलं जेवणारे भुकाले लागले.